ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 14 नोव्हेंबर 2024ला वैकुंठ चतुर्दशी आहे. या दिवशी केलेल्या पुण्यामुळे कार्यामुळे व्यक्तीला वैकुंठ लोक प्राप्त होते अशी आख्यायिका आहे. या दिवशी हरिहर भेट होते. त्यामुळे याच दिवशी भगवान शिव व भगवान विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वैकुंठाचे दारे उघडे असतात. त्यामुळे या दिवशी केलेले व्रत, पूजा, उपासना, साधना या पुण्यामुळे आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते. वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री 12 वाजता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पंचोपचार पूजा करावी. भगवान शिवांना ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत 11 तुळशीपत्र अर्पण करावे व भगवान विष्णूंना ओम नमः शिवाय असे म्हणत 11 बेलपत्र अर्पण करावेत. नैवेद्य दाखवून आरती करावी. त्याचबरोबर साधना करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम व शिव सहस्त्रनाम यांचे पठण करावेत. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी 14 दिवे लावून दीपदान करावे. हे दीपदान केल्यामुळे जीवनात नवीन ऊर्जा संचारते व आपल्याला नरकलोकीचे भागी होण्यापासून वाचवतात. वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस हरिहर भेटीचा असतो. त्यामुळे त्या दोघांमधील प्रेम व आदर आपल्याला दिसून येतो. असाच आदर आपणही करावा हे यामधून आपल्याला शिकायला मिळते. वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि पूजा आपण पाहिली. आता वैकुंठ चतुर्दशीची कथा काय ते आपण पाहूयात. भगवान विष्णूंनी मणिकर्णिका घाटावर भगवान शिवांची खूप मोठी तपश्चर्या केली. 1000 कमळ पुष्प त्यांना अर्पण केले. यावर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिले. तो हा दिवस वैकुंठ चतुर्दशीचा. त्याचबरोबर दुसरी कथा अशी आहे की धनेश्वर नावाचा एक व्यापारी होता. तो व्यापार करण्यासाठी नर्मदा नदीच्या किनारी असलेल्या प्रदेशात गेला. तो महिना कार्तिक महिना होता. या संपूर्ण महिन्यात तो व्यापारी साधू संतांच्या संगतीत राहून व्यापार करत होता. रात्रंदिवस तो फक्त त्यांच्या सानिध्यात स्तोत्रपठण, मंत्रपठण यात घालवत होता. एके दिवशी त्याला साप चावला व तो मृत्युमुखी पडला. यमदूत त्याला घ्यायला आले व त्याला बांधून नरकात घेऊन गेले. त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले गेले, परंतु ते तेलाचे पाण्यात परिवर्तन झाले. असे झाल्याबरोबर ते यमदूत त्याला घेऊन यमदेवांकडे गेले. यमदेव विचार करीत होते की असे का झाले असावे. याच वेळी नारद मुनी तेथे प्रकट झाले व यमदेवांना म्हणाले की हा धनेश्वर कितीही पापी असला तरीही याने संपूर्ण महिना, कार्तिक महिना साधू संतांमध्ये व्यतीत केला आहे व त्यामुळे तो पुण्याचा अधिकारी झाला आहे. तो नरक फक्त बघण्याचा अधिकारी आहे व यक्षलोकी जाण्याचा अधिकारी आहे. असे ऐकल्याबरोबर यमदेवांनी धनेश्वरला सर्व नरकांचे दर्शन घडविले व त्याला यक्षलोकात पाठविले. यक्षलोकात गेल्यानंतर त्याला यक्षांचा राजा बनविण्यात आले. यक्षराज कुबेर म्हणजेच हा धनेश्वर. अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीच्या पुण्याने धनेश्वर यक्षराज कुबेर झाला, धनाचा अधिपती झाला. अशा प्रकारे भगवान शिव व भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते. ज्याप्रमाणे भगवान शिव व भगवान विष्णूंनी धनेश्वरवर कृपा केली तशीच कृपा आम्हा सर्वांवर करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.